नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांकडे फक्त 13 दिवस. मी असं का म्हणतोय चला सांगतो, पण तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्र हो, लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण देखील केलेली आहे. पण आपण जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेला असाल तरी देखील आपल्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 ही ई-केवायसी करण्यासाठी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे. मित्र हो, यासाठी शासनाने 11 डिसेंबर 2025 रोजी एक नवीन शासन परिपत्रक जारी करून माहिती दिलेली होती की ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी करताना प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांसाठी खास करून वेबसाईट वरती पर्याय देण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी, म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या लाभार्थी महिला घटस्फोटित आहेत, अशा महिला लाभार्थ्यांना देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेबसाईट वरती बदल करण्यात आलेला आहे. असे लाभार्थी जर ई-केवायसी केलेले नसतील तर लवकरात लवकर, म्हणजे 13 दिवसाच्या आत 31 डिसेंबर पूर्वी आपली ई-केवायसी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. त्याचबरोबर या लाभार्थ्याने आपली ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर 31 डिसेंबर पूर्वी आपल्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू झालेला असेल तर त्या संदर्भातील मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र असे संबंधित कागदपत्र जे आहे ते आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे आपल्याला जमा करायचे आहेत. हे मात्र लक्षात ठेवा, तरच आपली ई-केवायसी जी आहे ती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करताना यापूर्वी काही चूक केलेली असेल, म्हणजे बऱ्याचशा लाभार्थ्यांनी ई-केवायसी करताना होय किंवा नाही असा पर्याय चुकीचा निवडला असेल तर अशा लाभार्थ्यांसाठी देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर ई-केवायसी करताना आपली काही चूक झाली असेल तर तरी देखील आपण परत ई-केवायसी करू शकणार आहात. पण एकदाच आपल्याला आता परत ई-केवायसी करता येणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर ज्या महिला लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा महिला लाभार्थ्यांनी आपल्या भावाचं किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तींचा आधार नंबर टाकून जर केवायसी केलेली असेल तर अशी केवायसी ग्राह्य धरली जाणार नाही. तुम्ही या योजनेतून अपात्र व्हाल. त्यामुळे फक्त आपल्याला आपली स्वतःचीच केवायसी करायची आहे. त्यासाठी वेबसाईट वरती नवीन बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आपण आपली केवायसी पूर्ण केलेली नसेल, खास करून ज्या महिला लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा लाभार्थ्यांनी वेबसाईट वरती नवीन जो बदल झालेला आहे त्या बदलानुसार आपली ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि जो काही आपल्या संबंधित कागदपत्र आहे त्या आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबर 2025 पूर्वी जमा करा. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी फक्त 13 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत, माता भगिनींपर्यंत पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.